नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या टिकर मराठी एसएससी अँड रेल्वे एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। मी नीता गुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण शिकणार आहोत सामान्य विज्ञान, ज्यामध्ये रसायनशास्त्र, भौतिक आणि आरोग्यशास्त्र सोबत तुम्हाला भरपूर पीवायक्यू बघायला मिळणार आहे। ठीक आहे, तर हे लेक्चर असणार आहे ग्रुप डी साठी, आरआरबी, एनटीपीसी साठी, आरपीएफ साठी, एसएससी जीडी साठी सुद्धा एसएससी मध्ये येणाऱ्या सगळ्या पोस्ट साठीचं आपलं हे लेक्चर असणार आहे। म्हणून लेक्चरला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि या व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करून टाका। ठीक आहे, तर आपण सुरुवात करत आहोत आजच्या लेक्चरला। बघा, सगळे पीवायक्यू इथे घेतलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला पीवायक्यूचा अभ्यास करण्यासाठी दुसरं कुठेही जायला लागू नाही, म्हणून सगळे पीवायक्यू आपण आपल्या या लाईव्ह लेक्चर मधून घेऊन येत आहोत। तर तुम्ही सगळ्यांनी या पीवायक्यूचा व्यवस्थित अभ्यास करा, ज्याच्याने तुमचे टॉपिक सुद्धा क्लिअर होतील। ठीक आहे, तर जाऊया पहिल्या प्रश्नावरती। ठीक आहे, तर पहिला प्रश्न आलेला आहे जीवशास्त्रातून, दिसतोय सगळ्यांना? चला, पहिला प्रश्न आलेला आहे जीवशास्त्रातून। ठीक आहे, आपल्याला सामान्य विज्ञानामध्ये अभ्यास करायचा आहे जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि आरोग्यशास्त्र। ठीक आहे, जसं पोलीस भरतीमध्ये जीवशास्त्राला जास्त वेटेज असतो, तसं आपण इथे नाही म्हणू शकत। ग्रुप डी ला किंवा सेंट्रल जी तुमची एक्झाम असते त्याच्यामध्ये कधी तुम्हाला फिजिक्सही जास्त येतं, कधी रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीही जास्त येतं, कधी जीवशास्त्रही जास्त येतं। त्यामध्ये आपण क्लासिफाईड नाही करू शकत की तुम्हाला फक्त जीवशास्त्र जास्त येतं। तसं पोलीस भरतीचा सिलेबस जसा आहे त्यामध्ये विचार केला तर पीवायक्यू आपण बघितले तर तुम्हाला सगळ्यात जास्त जीवशास्त्राचे प्रश्न येतात। तर हा प्रश्न आलेला आहे तुमचा विटामिन्स मधून, म्हणजेच पोषण व आहार, ज्याला तुम्ही आहारशास्त्र म्हणू शकतात। काय म्हणू शकतात? आहारशास्त्रातून आलेला हा काय आहे प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये आपण पोषक द्रव्ये बघितलेले आहे। ठीक आहे, मग आता रक्त गोठवण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता आहे? ज्यांना आन्सर माहिती असतील त्यांनी ऑफलाईन कमेंट मध्ये आन्सर करायचे। तुमच्या कमेंट ज्या आहेत त्या चेक केल्या जातात, ए बी सी के। तर पर्याय नंबर येणार आहे चौथा योग्य, के जीवनसत्व जे आहे हे जीवनसत्व आपल्याला रक्त गोठवायला मदत करत असतं। मग जेव्हा के जीवनसत्वाची कमतरता शरीरात निर्माण होते तर रक्त गोठलं जात नाही आणि रक्तस्राव होत राहतो। ठीक आहे, ए जीवनसत्वामुळे रातआंधळेपणा होतो, बी मुळे बेरीबेरी, सी मुळे स्कर्वी होतो। तर ह्या सर्वांचे रासायनिक नाव तुम्ही कमेंट मध्ये लिहायचे आहे। ठीक आहे, रासायनिक नाव काय? के जीवनसत्वाचं रासायनिक नाव प्रतिस्थापने आणि विद्राव्य, तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा। ओके, पुढचा प्रश्न बघा, संतृप्त हायड्रोकार्बन्स ना काय म्हणतात? ठीक आहे, हा प्रश्न आलेला आहे रसायनशास्त्र। जसं मी तुम्हाला म्हटलं, इथे काही फिक्स नाहीये की कोणत्या चॅप्टर मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील। आता रसायनशास्त्रामधला टॉपिक आहे कार्बनचे जग, आणि जो प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे तो आपला आहे हायड्रोकार्बनचा। कोणता प्रश्न आहे? हायड्रोकार्बन। हायड्रोकार्बनचा अर्थ काय होतो? ज्याच्यामध्ये कार्बन प्लस हायड्रोजन बॉन्ड असतो। ठीक आहे, कार्बन पण आहे, हायड्रोजन पण आहे, याला हायड्रोकार्बन म्हटलं जातं। मग ह्याच्यातील दोन प्रकार आहे, एक आहे संतृप्त हायड्रोकार्बन, ज्याला सॅच्युरेटेड म्हणतात। ठीक आहे, आता संतृप्त म्हणजे काय? सॅच्युरेटेड, ओके, हायड्रोकार्बन्स, अँड दुसरा आहे असंतृप्त म्हणजे अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। ठीक आहे, लक्षात येतंय का सगळ्यांना व्यवस्थित? तर बघा, इथे काय दिलेलं आहे, संतृप्त हायड्रोकार्बन्स यांना काय म्हटलं जातं? काय आन्सर येऊ शकतं? अल्केन, अल्कीन, अल्काइन आणि ओलेफिन। काय आन्सर येईल सांगा बरं? अल्केनिल, अल्किनिल, अल्काइनिल की ओलेफिनिल? तर जे सगळे संतृप्त म्हणजे जे सगळे सॅच्युरेटेड आहे त्यांना आपण अल्केन म्हणतो। ओके, काय म्हणतो त्यांना? अल्केन म्हणतो। तर अल्केनच्या उदाहरणामध्ये जसं अल्केन म्हणजे काय? CH4, CH4 म्हणजे काय? मिथेन। त्यानंतर येतं C2H6 म्हणजे काय? इथेन। तर हे सर्व काय? संतृप्त हायड्रोकार्बन आहे। मग संतृप्त ह्याचाच अर्थ काय होतो माहितीये की आपल्याला C2H6 झालं इथेन। कार्बन कार्बन एकेरी बंधाने जोडलेला असेल, जिथे कार्बन आणि कार्बन हे एकेरी बंधाने जोडले गेलेले असतील त्यांना म्हटलं जातं संतृप्त, मीन्स सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। ओके, आता मिथेनच्या स्ट्रक्चर मध्ये बघा, एकच सी आहे, बाकी इथे हायड्रोजन आहे, हायड्रोजन आहे, इकडेही हायड्रोजन आणि इथेही हायड्रोजन आहे, म्हणजे C1 आणि H झाले 4 म्हणजे CH4। ओके, म्हणजे हे काय झालं? मिथेनचं स्ट्रक्चर हे काय झाले? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन। त्यानंतर आहे इथेन। इथेनच्या स्ट्रक्चर मध्ये C2H6 मीन्स व्हॉट? कार्बन कार्बन जॉईंट झालेले आहे एकेरी बॉन्डने, म्हणजे जिथे कार्बन कार्बन एकेरी बंधाने बॉन्ड आहे त्याला म्हटलं जातं सॅच्युरेटेड। जसं इथे बघा C2 and H6, इथे आहे H, इथे H, इथे H, म्हणजे H झाले इकडे 3, इथे पण सेम टू सेम स्ट्रक्चर आहे H H, म्हणजे काय झालं? C झाले 2, H झाले 6 म्हणजे C2H6, आणि याला म्हटलं जातं इथेन।
हे आहे इथेनचं स्ट्रक्चर. आणि तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की अल्केन कोणत्या सूत्राने दर्शवतात. ठीक आहे, तर अल्केनचं सूत्र येतं CnH2n+2. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, देन जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. पुढचा प्रश्न बघा, तुम्हाला अल्किनचे सूत्र इथे विचारलेलं आहे. हा पण प्रश्न आलेला आहे आपला कार्बनचे जग. ठीक आहे, कार्बनचे जग. आणि हा प्रश्न सुद्धा तुम्हाला विचारला गेलेला आहे हायड्रोकार्बन वरून. ओके, प्रश्न कोणता आहे? हायड्रोकार्बन. लक्षात येत आहे? ठीक आहे, आन्सर काय येणार? CnH2n. आता अल्किन, अल्काइन आणि अल्केन ह्याचे सूत्र आहे जे तुम्हाला पाठ करावं लागेल. जसं की मी तुम्हाला आत्ताच अल्केनचं सांगितलं. अल्केनचं सूत्र काय आहे? CnH2n+2. हे झालं अल्केनचं. कोणाचं झालं हे? अल्केनचं. आपण अल्केनचं बघितलं. त्याच्यानंतर अल्किन आणि अल्काइन हे हायड्रोकार्बनच्याच प्रकारामध्ये मोडतं. मग सांगा बरं, अल्किनचं सूत्र काय येणार? CnH2n+2 हे अल्केनचं झालं. मग अल्काइनचं काय येणार? अल्किनचं येणार CnH2n. पर्याय नंबर पहिला योग्य. आपण अल्केन बघितलं, अल्किन बघितलं. आता आपण सूत्र बघणार आहोत अल्काइन. अल्काइनचं सूत्र येणार CnH2n-2. ठीक आहे, या सूत्राने अल्काइन दर्शवलं जातं. जसं अल्केनसाठी मिथेन आणि इथेन होतं, तसं अल्किन आहे ना. अल्किनच्या उदाहरणामध्ये काय येणार सांगा? मग अल्केनच्या उदाहरणात काय येतं सांगा? इथिन, C2H4. अल्किनच्या उदाहरणामध्ये काय येतं? इथिन, C2H4. हे झालं इथिन. हे झालं याचं उदाहरण. इथे पण मी तुम्हाला इथं एक्झाम्पल दिलेले आहे. इथे पण हे झालं याचं एक्झाम्पल. ठीक आहे, हे झालं अल्किनचं एक्झाम्पल. हे झालं अल्किनचं सूत्र. त्यानंतर आहे अल्किनचं सूत्र. आणि मला सांगायचंय अल्किनचं एक्झाम्पल काय येईल? तर इथाइन येईल. इथायलिन, CnH2. ठीक आहे, CnH2. हे कशाचं झालं? अल्काइनचं सूत्र. ओके, लक्षात राहील सगळ्यांना? हे सूत्र लक्षात ठेवायचे आहे. हे इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, चला, समजलं असेल तर सगळ्यांनी सेशन लाईक करायचंय. जास्तीत जास्त लिंकला शेअर करून घ्यायचंय. आपल्या सगळ्या फ्रेंडकडे या लेक्चरच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करा. आजचे क्वेश्चन खूप जास्त महत्वाचे. अल्किन, अल्काइन आणि अल्केन काय आहे हे मी तुम्हाला सूत्र व त्याचे एक्झाम्पल सकट सांगितलेलं आहे. इथे +2 जे दाखवलेलं आहे. ठीक आहे, हे बघा, जसं मी तुम्हाला इथे दिलेलं आहे +2 दाखवलेलं आहे, अल्केन आहे. ठीक आहे, +2 इथे दाखवलेलं आहे, हे झालं अल्केन. -2 काय येईल? अल्काइन. आणि CnH2n काय येईल? तर अल्किन. ओके, त्याच्यानंतर कन्सेप्ट लक्षात राहावी म्हणून एकदा लिहून घ्या. संतृप्त हायड्रोकार्बन्स. संतृप्त हायड्रोकार्बन ज्यामध्ये कार्बन 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 एकेरी बंध असतो. एकेरी बंध असतो त्यांना म्हटलं जातं संतृप्त हायड्रोकार्बन. आणि ह्यालाच म्हटलं जातं सॅच्युरेटेड. काय म्हटलं जातं याला? सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे असंतृप्त. ठीक आहे, तुमच्या पेपरमध्ये दोघांवरती प्रश्न विचारले जातील. असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय? ज्यामध्ये कार्बन कार्बन ज्यामध्ये कार्बन कार्बन दुहेरी किंवा तिहेरी. काय सांगितलं? दुहेरी किंवा तिहेरी म्हणजे 2 किंवा 3 बॉन्ड असतील, तिहेरी बंधाने बनलेले असतील, त्यांना काय म्हटलं जातं? असंतृप्त हायड्रोकार्बन. लक्षात आलं सगळ्यांच्या? जायचं पुढे. तर प्रत्येकाने सेशन लाईक करा, लिंकला शेअर करायचा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे. बघा,
ऊर्जेचा उत्तम स्रोत म्हणजे काय? ऊर्जेचा उत्तम स्रोत कोण आहे? पूर्ण टोटल अन्नाच्या ऊर्जेपैकी 100% अन्न ऊर्जा आहे. ठीक आहे, किती टक्के आहे? 100% अन्न ऊर्जा आहे. मग ह्या अन्न ऊर्जेपैकी सगळ्यात जास्त ऊर्जा कोणाद्वारे मिळते? कार्बोदके, प्रथिने, मेद की जीवनसत्वे? चला पटकन सांगायचंय, सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय, फास्ट सेशन लाईक करून घ्यायचं आहे. आन्सर काय येईल आपलं? कार्बोदके. ठीक आहे, पर्याय नंबर पहिला योग्य. ज्यांना आन्सर येत आहे त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर सांगायचे. त्यानंतर आहे प्रथिने. ठीक आहे, 80% ऊर्जा आपल्याला कोण देते? कार्बोहायड्रेट देतात. कोण देतं? कार्बोहायड्रेट. ओके, त्याच्यानंतर 10% जी ऊर्जा आहे ती देतात प्रथिने. मेद पण 10% ऊर्जा देतात आणि जीवनसत्वे हे अकार्बनिक पदार्थांमध्ये येतात. ठीक आहे, समजलं असेल तर बघा पुढचा प्रश्न. जीवनसत्व डॅश डॅश संश्लेषण आपल्या शरीरामध्ये त्वचेखाली होऊ शकते. कोणत्या जीवनसत्वाचं निर्मिती किंवा सिक्रिशन किंवा त्याला आपण संश्लेषण म्हणतो ते आपल्या स्किनच्या खाली होतं? अ, ब, क की ड? कोणतं जीवनसत्व आहे जे स्किनवरती, स्किनच्या लगेचच खाली तयार होतं? मी भरपूर वेळेस सांगितलंय तुम्हाला, जीवनसत्वाचे रासायनिक नावं हे तुम्हाला पोलीस भरतीला विचारले जातील, पण त्याच्या सोबत त्याच्या महत्वाच्या गोष्टी हे तुम्हाला सेंट्रल रेल्वेमध्ये विचारलं जातं. ठीक आहे, सेंट्रलच्या जेवढ्या पण एक्झाम आहे त्यामध्ये तुम्हाला डीप क्वेश्चन असतात, क्वेश्चनची लेवल थोडीशी जास्त असते, तर तुम्ही त्याच पद्धतीने अभ्यास सगळ्यांनी करायचा आहे. आणि आता फक्त बघतायत, अजून लाईक केलेलं नाही, त्यांनी पटकन सेशन लाईक करा आणि लिंकला शेअर करा. आन्सर येणार आहे पर्याय नंबर चौथा योग्य. जे डी जीवनसत्व आहे तर डी जीवनसत्व आपल्या शरीरामध्ये त्वचेच्या लगत खाली तयार होत असते. का बरं? तर जीवनसत्व डी हे सगळ्यात जास्त आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळते, सूर्याच्या कवळ्या उन्हातून जीवनसत्व डी मिळते. आपल्या स्किन मध्ये असलेले जे अल्रेस्टेरॉल ऑइल आहे ते त्याचं रूपांतर जीवनसत्व डी मध्ये करतात. म्हणजे त्वचेखाली कोण तयार होतं? तर जीवनसत्व डी तयार होते. ओके, देन आहे पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? बहिर्वक्र भिंगासमोर पदार्थ तुम्ही ठेवला असता त्याची आभासी प्रतिमा मिळते. ठीक आहे, म्हणून तो पदार्थ डॅश डॅश ठेवला असला पाहिजे. आता तुम्ही समजा एक बहिर्वक्र भिंग घेतला. ठीक आहे, बहिर्वक्र भिंगाच्या समोर तुम्ही काय केली? इथे एक वस्तू ठेवली. ठीक आहे, ही एक वस्तू जर तुम्ही इथे ठेवली तर तिची जी प्रतिमा तयार होते ती प्रतिमा कशी असते? आभासी असते. ती प्रतिमा आभासी असते. मग तुम्हाला वस्तू कुठे ठेवावी लागेल? हे झाली फोकल लेंथ. ही झाली त्याची फोकल लेंथ. ओके, मग वस्तू तुम्हाला कुठे ठेवावी लागेल? तर F1 म्हणजे फोकल लेंथ आहे इथे 1. ठीक आहे, इथे अनंत अंतरावरती ठेवणार तर कसं जमणार? अनंत अंतरावरती इथे कुठेही वस्तू ठेवली तर प्रतिमा तुम्हाला मिळणार नाही. हे काय आहे? भिंग आहे. कोणता भिंग आहे? बहिर्वक्र भिंग आहे. ठीक आहे, मग F1 आणि प्रकाशीय मध्य म्हणजे 0. प्रकाशीय मध्य म्हणजे तुम्ही 0 म्हणू शकतात. यांच्या दरम्यान वस्तू तुम्हाला ठेवावी लागेल. हा F1 आहे. ठीक आहे, हे बघा इथे काय आहे? हा F1 आहे. ठीक आहे, हा प्रकाशीय मध्य, इथं आहे भिंग. याच्या दरम्यान वस्तू ठेवावी लागेल का? F1च्या वरती वस्तू ठेवावी लागेल का 2F1 वरती वस्तू ठेवावी लागेल? F1 वरती ठेवावी लागेल का 2F1 वरती वस्तू ठेवावी लागेल? काय आन्सर येईल? कोणाला माहिती याचं आन्सर? चला सांगा बरं. असेच नवीन नवीन क्वेश्चन बघण्यासाठी काय करावं लागेल? फक्त टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आन्सर काय येणार आहे आपलं? बघा आपल्याला F1 आणि प्रकाशीय जो मध्य आहे याच्या दरम्यान ही वस्तू ठेवावी लागेल. ठीक आहे, तेव्हा आपल्याला चांगली प्रतिमा दिसेल. म्हणजे आन्सर काय आहे? पर्याय नंबर दुसरा योग्य. ओके, त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न. बघा दुधामध्ये कोणती द्विशर्करा असते? ठीक आहे, द्विशर्करा. द्विशर्कराचं रूप कोणतं आहे? ग्लुकोज, माल्टोज, लॅक्टोज की फ्रुक्टोज की सुक्रोज? तर कार्बोदकांचे प्रकार पडतात जे की मी तुम्हाला सांगितले. कार्बोदक हे 3 प्रकारचे. एक मोनोसॅकराइड म्हणजे एक शर्करीय, दुसरं द्विशर्करीय म्हणजे काय? डायसॅकराइड, आणि तिसरं आहे बहुशर्करीय म्हणजे पॉलिसॅकराइड. तर आता दुधामध्ये असलेली शर्करा विचारली आहे. प्रत्येकाला याचं आन्सर माहिती असेल. लॅक्टोज ही दूध शर्करा आहे, माल्टोज ही धान्य शर्करा आहे. ओके, त्यानंतर आहे सुक्रोज, ही ऊसामधून पण मिळते. ठीक आहे, ग्लुकोज सुद्धा ऊसामधून आपल्याला मिळते. ग्लुकोज आपल्या शरीराची शर्करा आहे. ग्लुकोज हे आपल्या शरीरामध्ये सुद्धा शर्करेचे जे प्रकार आहे ते ग्लुकोजच आहे. ठीक आहे, लॅक्टोज ही काय आहे? तर दुधामध्ये असलेली शर्करा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. पेशींच्या चयापचयासाठी वापरून उरलेल्या जादा शर्करेचे रूपांतर कशामध्ये होते? तर पहिले प्रश्न समजून घ्यायचा आहे व्यवस्थित. प्रश्न तुम्हाला काय दिलाय की पेशींचं चयापचय, याचा अर्थ काय की पेशीच्या ज्या जैवरासायनिक प्रक्रिया होत आहे
त्यामध्ये वापरून उरलेले जे जादा ग्लुकोज आहे, ठीक आहे, ग्लुकोज आहे म्हणजे तुमच्या शरीराला जे नको आहे आता, ज्याच्याने तुमची गरज भागलेली आहे, पण जे उरलेलं ग्लुकोज आहे त्याचं रूपांतर कशात होईल? लॅक्टोज मध्ये, ग्लायकोजन मध्ये, मेदामध्ये, स्टार्च मध्ये. स्टार्च हे बहुशर्करा आहे. स्टार्च हे बहुशर्करेचं रूप आहे. बहुशर्करा म्हणजे काय की ज्याच्यामध्ये शर्करेचे 2पेक्षा जास्त रेणू आहे ते बहुशर्करा आहे. मेदामध्ये होईल तर मेद हे आपलं काय आहे? शरीराला ऊर्जा देण्याचा एक भाग आहे. 10% ऊर्जा आपल्याला मेदापासून मिळते. उरलं ग्लायकोजन आणि लॅक्टोज. आन्सर काय येणार आहे? ज्यांना आन्सर माहिती असतील त्यांनी कमेंट करून आन्सर सांगू शकतात. आन्सर येणार आहे ग्लायकोजन. ठीक आहे, ग्लायकोजन हे काय झालं तर ग्लायकोजन यकृतामध्ये साठवलं जातं आणि हे एक ग्लुकोजचाच प्रकार आहे. ठीक आहे, तुम्ही जर कार्बोदके खाल्ले, तुम्ही जर कार्बोहायड्रेट घेतले, कार्बोहायड्रेट खाताना ते कसे असतात? कार्बोहायड्रेट ते असतात कॉम्प्लेक्स फूड. काय आहे ते? ते एक प्रकारचं आहे कॉम्प्लेक्स फूड. मग ते आपल्या शरीरात पचन पावणार नाही. मग ह्याचं करावं लागेल सिंपल रूप. मग ह्याचं सिंपल रूप काय झालंय? ग्लुकोज. ठीक आहे, मग ग्लुकोज काय झालं? सिंपल फॉर्म झालंय म्हणजे सिंपल फूड झालं. मग सिंपल फूड आता काय कुठे जाईल? ब्लड मध्ये. मग आता ब्लड मध्ये हे गेलं तर उरलेला जो ग्लुकोज आहे हाफ कुठे गेला? ब्लड मध्ये. तर हा हाफ जो ग्लुकोज आहे याचं रूपांतर होईल ग्लायकोजन मध्ये. काय होईल? ग्लायकोजन मध्ये रूपांतर होईल आणि हे ग्लायकोजन मध्ये रूपांतरित झालेलं ग्लुकोज आपल्या लिव्हर मध्ये स्टोअर केलं जातं आणि म्हणूनच लिव्हरला म्हणजे यकृताला ग्लुकोजचे कोठार हाऊस सुद्धा म्हटलं जातं. मग जेव्हा कधी तुम्ही ग्लुकोज कमी खाल्लेला असेल तेव्हा हेच ग्लायकोजन तुम्हाला पुन्हा एनर्जी मिळवायला मदत करतं. समजलंय सगळ्यांना? हे जे ब्लड मध्ये गेलेलं ग्लुकोज आहे ते आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतं. ठीक आहे, समजलेलं आहे. आणि टोटल अन्नापैकी 80% ऊर्जा आपल्याला कार्बोदकांपासून मिळते. समजलं असेल तर पटकन सेशन लाईक करा, लिंकला शेअर करा. पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत. अल्केनचे सूत्र विचारले. चला, जो हुशार असेल तो आता याचं मला पटकन आन्सर देईल. अल्केनचे सूत्र मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. काय येईल अल्केनचे सूत्र? HNH2N+2 म्हणजे याचा HN+2 असेल तर ते अल्केन असतं. -2 असेल तर काय असेल? +2 ज्या सूत्रामध्ये येतं ते आहे अल्केन. ओके, अल्केनचे सूत्र आहे CnH2n+2. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जर -2 येत असेल तर ते असतं अल्काईन आणि जिथे फक्त CnH2n येत असेल तर ते असतं अल्किन. तर हे लक्षात ठेवायचं. याचं एक्झाम्पल काय आहे? मिथेन. ठीक आहे, उदाहरण मी ऑलरेडी तुम्हाला दिलंय. हायड्रोकार्बन काय आहे? मिथेन. मिथेनचं सूत्र काय आहे? CH4. त्यानंतर उदाहरण आहे इथेन. इथेनचं सूत्र C2H6. ओके, लक्षात आलं? देन जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, क्ष किरण म्हणजे काय? क्ष किरण म्हणजे काय? एक्स रे. एक्स रे म्हणजे काय आहे सांगा बरं? ऋण प्रभारित कण, धन प्रभारित कण, त्यानंतर प्रभाररहित कण आणि विद्युत चुंबकीय लहरी. मग क्ष किरण काय असतं? एक्स रे म्हणजे काय? तर एक्स रे मध्ये इंटरनल ऑर्गन मध्ये जर काही डॅमेज झालेला असेल तरी सुद्धा आपल्याला कळण्यासाठी आपण एक्स रे मेडिकल फील्ड मध्ये सुद्धा यूज करतो. तर ह्या एक प्रकारच्या विद्युत चुंबकीय लहरी असतात. पर्याय नंबर 4 योग्य. ठीक आहे, ज्यांना माहिती असेल आन्सर त्यांनी कमेंटद्वारे आन्सर सांगा. ओके, पुढचा प्रश्न बघा. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते, या अभिक्रियेस काय म्हणतात? आता बघा, इथे काय आहे? समजा आपण इथे घेतला एखादा अणू. ठीक आहे, ह्या अणूच्या केंद्रकामध्ये काय आहेत? कण आहेत. तर ह्या कणांमधून हे जेव्हा केंद्रकाचं विखंडन केलं जाईल, हे झालं केंद्रकीय विखंडन. मग हे जेव्हा केंद्रकाचं विखंडन घेतलं जाईल तर ह्या विखंडनातून ऊर्जा काय होईल? निर्माण होईल. ऊर्जा तुम्ही उत्सर्जित होईल असं लिहू शकतात. ऊर्जेचं काय होतं? उत्सर्जन होतं. आणि अशा कणांना आपण रेडिओ ऍक्टिव्ह कण पण म्हणतो. बघा, रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट. मग रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट मध्ये रेडॉन येतं. रेडिओ ऍक्टिव्ह इलेमेंट म्हणजे काय झालं? रेडॉन. जे काय करतात? ऊर्जा उत्सर्जित करतात. आणि हे कुठे उपयोगात येतं? अणुभट्टींमध्ये. अणुभट्टींमध्ये ऊर्जा काय केली जाते? निर्मिती केली जाते. मग जड केंद्रकांचे हलक्या केंद्रकात रूपांतर तेव्हाच होते जेव्हा त्याचं विखंडन केलं जातं. म्हणून ह्या प्रक्रियेला केंद्रकीय विखंडन म्हटलं जातं. पर्याय नंबर 4 योग्य. आणि अणुऊर्जा निर्मितीमध्ये युरेनियमचा वापर करतात. युरेनियम 235. युरेनियम 235 चा इथे यूज केला जातो.
अणु ऊर्जा केंद्रामध्ये. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे, बघा अमोनियाचा उपयोग कोणत्या उत्पादनासाठी केला जातो? आता अमोनिया हा एक्सिटरी मटेरियल आहे किंवा तुम्ही त्याला उत्सर्जित घटक सुद्धा म्हणू शकतात. अमोनिया हा खूप जास्त विषारी असतो. 1 ग्रॅम अमोनियाचं उत्सर्जन करण्यासाठी 500 मिली पाण्याची गरज पडते. ठीक आहे, तर अमोनियाचा जो उपयोग आहे तो खते, बंदुकीची दारू, औषधे व रंग की दिलेले सर्व कशामध्ये केला जाईल? तर अमोनिया हा खत उत्पादनासाठी वापरला जाणारा एक बेस्ट पर्याय आहे. भरपूर लोक याला खतांसाठी वापरतात है ना. पर्याय नंबर पहिला आला आपला योग्य. ठीक आहे, देन आहे पुढचा प्रश्न की फटाक्यांमध्ये किंवा स्फोटक जे काही आहे त्यामध्ये काय वापरलं जाईल? गंधक, फॉस्फरस, अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड. चला पटकन जे बघत आहेत लेक्चर त्यांनी सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचंय आणि ज्यांनी लाईक नसेल केलं आतापर्यंत त्यांनी पटापट सेशन लाईक करायचे. आन्सर काय येईल? गंधक, फॉस्फरस. आता तुम्हाला जर आगपेटीचं विचारलं तर त्याच्यामध्ये फॉस्फरस, तांबडा फॉस्फरस यूज केला जातो. अमोनिया काय आहे? खतांमध्ये वापरणारा विषारी पदार्थ आहे. कार्बन डायऑक्साईड आणि उरलं गंधक. म्हणजे हे 2 ऑप्शन तुमचे कट झाले, 2च उरलेले आहे. याच्यापैकी आन्सर काय येतं? गंधक. गंधकाला वापरलं जातं फटाक्यांमध्ये. ठीक आहे, पर्याय नंबर पहिला योग्य. समजलंय? देन आहे पुढचा प्रश्न. बघा सजीवांच्या शरीरात अन्नाचे डॅश डॅश होऊन ऊर्जा निर्मिती होते. आता सजीवांच्या शरीरामध्ये अन्न काय करताय? ऊर्जा निर्मिती करते. आपल्या अन्नापासूनच आपल्याला ऊर्जा मिळते की नाही. आपण अन्न पदार्थ खातो कशासाठी? कारण आपल्याला ऊर्जा मिळावी म्हणूनच अन्न पदार्थ खातो की नाही. मग कधीही अन्न पदार्थ खातो आणि कशी ऊर्जा निर्माण करतो आपण? तर आपण खाल्लेल्या अन्नाचं जेव्हा सात्मीकरण होतं, सात्मीकरणाचा अर्थ होतो ते अन्न जेव्हा पचतं आपल्या शरीरामध्ये, अन्न पचवून ऊर्जा निर्मिती केली जाते आणि त्याला श्वसन सुद्धा म्हटलं जातं. ऊर्जा निर्मिती केली म्हणजेच कार्बन डायऑक्साईड शरीराच्या बाहेर जाणार आहे. कार्बन डायऑक्साईड तयारच तेव्हा होतो जेव्हा अन्नाचं सात्मीकरण होतं. म्हणजे अन्न पचन करून सात्मीकरण होणे म्हणजे अन्नाचे ऊर्जामध्ये रूपांतर होणे. अन्नाचं ऊर्जेमध्ये रूपांतर होणे याला सात्मीकरण असे म्हटले जाते. पर्याय नंबर पहिला योग्य. पुढचा प्रश्न बघा. दुधामध्ये शरीराच्या वाढीसाठी लागणारी सर्वच पोषक द्रव्य असल्याने असेही त्याला म्हणतात. आता दुधामध्ये कॅल्शियम पण आहे जास्त प्रमाणात. ओके, मग आपल्या शरीराला वाढीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या दुधामध्ये प्रेझेंट आहेत म्हणून दुधाला काय म्हटलं जातं? सांगा, पूर्ण अन्न, संपूर्ण अन्न, दुधान्न की काय? शेवटचा प्रश्न आहे, पटापट आन्सर करायचंय. सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचंय. सेशनला प्रत्येकाने लाईक करायचंय. आन्सर काय येणार आहे? याला म्हटलं जातं पूर्ण अन्न. काय म्हटलं जातं? दुधाला पूर्ण अन्न म्हटलं जातं. तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की दुधाला पूर्ण अन्न म्हणतात कारण आपल्याला जे घटक लागतात वाढीसाठी ते सर्वचे सर्व घटक कुठे असतात? दुधामध्ये प्रेझेंट असतात. तर हे होतं आजचं लेक्चर. आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने हे लेक्चर आजचं समजलं असणार आहे. ठीक आहे, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी टिक्कर मराठी SSC अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपलं ऍप सुद्धा आहे, ऍपला तुम्ही डाउनलोड करा. तिथे तुम्हाला या सगळ्या PDF मिळणार आहे कारण ऍप मध्ये तुम्हाला फ्री मध्ये या PDF मिळतात. फ्री कोर्स मध्ये आपण जे काही लेक्चर घेतो, ठीक आहे, युट्यूबवर जे काही लेक्चर घेतले जातात त्या प्रत्येक लेक्चरची PDF इथे अवेलेबल आहे. म्हणून ऍपला डाउनलोड करा आणि तुमचं स्टडी मटेरियल वाढवा. ठीक आहे, लेक्चर आवडल्यास लाईक करायचंय, जास्तीत जास्त लेक्चरला शेअर करायचंय. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, थँक्यू.